साक्षी शिंदे आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। नजर टाकूयात हेडलाईन्सवर। मुंबई गोवा महामार्गावर लक्झरी बस लाग, चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला। 100 कुत्रे एका वाघाची शिकार करू शकत नाहीत, आव्हाडांची चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका। मावळमध्ये शिवसेना भाजपमध्ये अनबन, बारणेंचा प्रचार करण्यास जगतापांचा नकार। खारघरमधील भाजपच्या नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी सांगून व्यापाऱ्यांना लुटणारी टोळी गजाआड, समुद्रपूर पोलिसांची कारवाई। राज्य आणि केंद्रातील सरकारने बेरोजगारी वाढवली, राजेंद्र जैन यांची भाजप सरकारवर टीका। आता बातम्या पाहूयात विस्ताराने। मुंबई गोवा महामार्गावर हुमरमाळा येथे लक्झरीने अचानक पेट घेतला असून ही घटना मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडली। चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला। ही लक्झरी बस गोव्याहून मुंबईकडे जात होती। मुंबई गोवा महामार्गावर हुमरमाळा येथे लक्झरीने अचानक पेट घेतला। काही क्षणातच लक्झरी जळून खाक झाली। लक्झरी गोव्याहून मुंबईकडे जात होती। गाडी चालवत असताना चालकाला मागील बाजूने धूर दिसला। चालकाच्या लक्षात येताच त्याने गाडीतील सर्व प्रवाशांना उतरवले। कुडाळमधील अग्निशमन दलाच्या बंबाने आग विझवण्यात आली। अग्निशमन दल वेळेत न पोहोचल्याने प्रवाशांचे सामान जळून खाक झाले। चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा प्रसंग टळला असून लक्झरी पूर्ण जळून खाक झाली आहे। सुरेश कौलगेकर, संवाद मराठी लाईव्ह, सिंधुदुर्ग। लोकसभा निवडणुकांचा प्रचार जसा रंगतदार होत चालला आहे तशी प्रचाराची पातळी देखील खालावत चालली आहे। आमदार जितेंद्र आव्हाड आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात लोकसभेचा शिमगा चांगलाच रंगलाय। जंगलातील 100 कुत्रे एका वाघाची शिकार करू शकत नाहीत, ते फक्त भुंकू शकतात, अशा खालच्या पातळीवरची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। जंगलातील 100 कुत्रे एका वाघाची शिकार करू शकत नाहीत, ते फक्त भुंकू शकतात, अशा खालच्या पातळीवरची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे। चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार हे 4 खासदारांच्या जीवावर दिल्लीत सौदाबाजी करतात, असा गंभीर आरोप केला होता। त्याला उत्तर देताना आव्हाड यांनी अशा प्रकारचे शब्द वापरले आहेत। 4 खासदार घेऊन ते दिल्लीत जातात आणि सगळ्या जगाशी बार्गेन करतात। ते नाही असं झालं की दिल्लीत जाऊन राहायचं कुठे प्रश्न पडला। 3 दिवस तुम्ही शरद पवारांबद्दल बोलताय, तुमच्या हे लक्षात आलंय की पवार साहेबांवर बोललं की हेडलाईन मिळते, म्हणजे तळागाळात माहीत असलेले चंद्रकांत दादा पाटील लोक त्यांना ओळखू लागतात। अरे शरद पवार साहेबांवर ते मुंडे साहेबांनी 90 ते 95 मध्ये हेच केलं होतं नावारूपाला येण्यासाठी। एक लक्षात ठेवा, चंद्रकांत दादा 100 जंगलातले कुत्रे एका वाघाची शिकार करू शकत नाही, भुंकू शकतात पण वाघाची शिकार करू शकत नाहीत। गेल्या 40 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामधले शरद पवार हे केंद्रबिंदू आहेत। अनेक जण आले, त्यांच्यावर हल्ले केले, सगळ्या मराठी वृत्तपत्रातली हेडलाईन घेतली, काही काळाने संपवले, काही स्वतःहून संपले। आव्हाड यांनी रविवारी ट्विटरवर 2 पोस्ट शेअर केल्या। यात एक व्हिडिओ देखील आहे ज्यात त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्ला चढवला। पवार साहेबांवर टीका केली की हेडलाईन मिळते। तळागाळात माहीत नसलेल्या चंद्रकांत दादांना लोक ओळखू लागतात, कारण काय तर ते शरद पवारांवर टीका करतात। अशाच प्रकारची टीका गोपीनाथ मुंडे यांनी प्रसिद्धी मिळवण्यासाठी 1990-95 या काळात केल्याची आठवण आव्हाड यांनी करून दिली। राजकारणात शरद पवार हे केंद्रबिंदू आहेत। अनेक जण आले, त्यांच्यावर टीका केली आणि वृत्तपत्रात हेडलाईन घेतली, पण त्यातील काही काळाने संपवले, काही स्वतःहून संपले। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, मुंबई। शिवसेना भाजपने ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इन्स्टंट युती केली असली तरी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते हे स्वीकारायला तयार नसल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे। ईशान्य मुंबई पाठोपाठ मावळ मतदारसंघातही असहकाराचा प्रकार घडलाय। मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे हे युतीचे उमेदवार आहेत, मात्र भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी बारणेंसाठी काम करण्यास नकार दिला आहे। त्यामुळे मावळमध्ये सेना भाजपमध्ये असहकार दिसून येत आहे। लक्ष्मण जगतापांची मनधरणी करण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत पुण्यामध्ये आले होते। त्यांनी मध्यस्थी करत श्रीरंग बारणे आणि लक्ष्मण जगताप यांच्यासोबत केलेली बैठक तब्बल 1.5 तास चालली। मात्र बैठकीदरम्यान आमदार जगताप यांनी काढता पाय घेतला आणि कुठलीही प्रतिक्रिया न देता ते निघून गेले। बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगत राऊत यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, मात्र या प्रसंगानंतर संपूर्ण शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे। परंतु बारणे यांनी भाजप नेते 2 दिवसात प्रचारात असतील असा विश्वास व्यक्त केला। ईशान्य मुंबईत हीच परिस्थिती उलटी आहे।
भाजपकडून विद्यमान खासदार असलेल्या किरीट सोमय्या यांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार होती, मात्र शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी याला कडाडून विरोध केला आहे। सोमय्या यांना उमेदवारी दिल्यास सुनील राऊत यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा इशारा स्थानिक शिवसैनिकांनी दिला आहे। यामुळे दोन्ही पक्षातील तणाव टोकाला पोहोचला आहे। आता यावेळी कोणाचे पारडे जड होईल आणि कोण कोणाचा प्रचार करणार हे लवकरच समोर येणार असले तरी तुर्तास सेना भाजपतील अनबन आजही समोर येत असल्याचे पाहायला मिळत आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, पुणे। बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा संवाद मराठी लाईव्ह। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54। विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात उर्वरित घडामोडी। खारघरमधील नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्यावर दीपाली मयेकर यांना शिवीगाळ करून त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी खारघर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। खारघर स्पेगेटी तलावाच्या बाजूला दीपाली मयेकर यांच्या काकांच्या मालकीची जागा आहे। या जागेवर नगरसेवक निलेश बाविस्कर यांनी दुर्गामाता फेरीवाला संघटनाकडून या ठिकाणी अवैधरित्या मंडई चालू केली होती। या जागेबाबत पनवेल न्यायालयात केस चालू आहे। यासाठी जागा मालक कृष्णा मयेकर हे वेळोवेळी ही जागा आमच्या मालकीची असून इकडे मंडई टाकू नका असे सांगत असून सुद्धा नगरसेवक निलेश बाविस्कर हे ऐकत नव्हते। उलट मधुकर मयेकर यांना शिवीगाळ करत मारहाण केली। सदर घडलेल्या प्रकारानंतर खारघर पोलीस स्टेशनमध्ये नगरसेवक निलेश बाविस्कर आणि इतर 10 साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र या बाबतीत अजूनपर्यंत नगरसेवकाला अटक करण्यात आली नसून पोलीस त्यांना मदत करत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। स्थानिक नगरसेवक दादागिरीने इथं अनेक बांधकाम करून भाजी मार्केट बसवलं आणि त्याला परवान सांगितलं भावकीच्या सर्वांची जागा आमचे, तुम्ही जागा खाली करा। तर तुम्ही म्हणता काय करणार, मी तुला नगरसेवक आहे, माझीच जागा आहे, तुमच्या तर काय नाही। महिलाही मोठ्या संख्येने येऊन आमच्या दादागिरी करत होत्या आणि त्या दिवशी प्रकार घडला तेव्हा मोठ्या संख्येने महिला आल्या होत्या। काही कारण नसताना आम्ही त्यांना सर्व पेपर दाखवलेत, त्यांच्याकडे कुठलाही पेपर नाही आहे। त्याचा नगरसेवक आमचं कोण काय करणार, मागडे करणार आहे, आम्ही तो हलणार नाही। शेवटी न्यायालयानं आम्हाला आमची जागा खाली करून घ्यावी लागली। त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आणि त्या नगरसेवक निलेश बाविस्करवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असेल तरी कुठलीही कारवाई केली नाही। याच्यावर तुमची काय मागणी? त्याच्यावर ताबडतोब कारवाई करून त्याला त्याची जागा दाखवून द्यावी पोलिसांनी। याबाबत खारघरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कॅमेरासमोर न बोलता या केसमध्ये पोलीस चौकशी चालू असून गरज पडल्यास अटक करण्यात येईल असं म्हटलं आहे। मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल। वेगवेगळ्या गावात जाऊन आम्ही राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आहोत असे सांगून दुकानाची झडती घेऊन त्यानंतर त्यांच्याकडून मोठ्या रकमेची मागणी करून व्यापाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश करत समुद्रपूर पोलिसांनी या टोळीतील एका महिलेसह 3 गजाआड केले आहे। वेगवेगळ्या गावात जाऊन आम्ही राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आहोत असे सांगून दुकानाची झडती घेऊन व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या टोळीला समुद्रपूर पोलिसांनी अटक केली आहे। या टोळीत एक महिलेसह 3 समावेश आहे। योगेश कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, वर्धा। भाजपने 2014च्या निवडणुकीत मोठी आश्वासने दिली होती, जनतेच्या अपेक्षा वाढल्या होत्या। मात्र 5 वर्षात सर्वच आघाड्यांवर भाजप सरकार अपयशी ठरले आहे। नोकर भरती बंद केल्याने बेरोजगारी वाढली आहे। सिंचन, धान्य उत्पादकांच्या प्रश्नांसह विविध प्रश्न कायम आहेत। त्यामुळे या निवडणुकीत जनता योग्य निर्णय घेईल असे राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र जैन यांनी बोलताना सांगितले। बेरोजगारी ही मुख्य समस्या आहे। भंडारा जिल्ह्यात मंजूर झालेला भेल प्रकल्प अद्यापही सुरू झालेला नाही। जीएसटी आणि नोटबंदीनंतर लहान व्यापार बंद पडले आहेत। भंडारा जिल्ह्यातही गोसीखुर्द हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भाजपच्या काळात निधी अभावी रखडला आहे। आमच्या काळात आम्ही या प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा देऊन भरपूर निधी दिला, परंतु भाजप सरकारने या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केले। परिणामी सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे असंही त्यांनी सांगितले। धान्य उत्पादक शेतकऱ्यांना आमच्या काळात 3000 पर्यंत भाव दिले, परंतु भाजपचे सरकार आल्यानंतर धान्याचे भाव 2000च्या वर गेलेच नाहीत। यंदा सरकारने 500 रुपये बोनसची घोषणा केली, मात्र तीही उशिरा केली। त्यामुळे या बोनसचा फायदा शेतकऱ्यांना कमीच झाला असून अद्यापपर्यंत बोनसचे पैसेही शेतकऱ्यांना मिळाले नाही असंही जैन यांनी सांगितले। 2014 मध्ये त्यांनी सांगितलं होतं शेतकऱ्यांना 1.5 पट भाव देणार आहे। त्यांनी सांगितलं होतं सरसकट कर्ज माफ करणार आहोत। त्यांनी सांगितलं होतं 2 कोटी रोजगार देणार आहोत। कुठे गेले 2 कोटी रोजगार? नोटबंदी झाली, जीएसटी आला,
सर्व रोजगार धंदे सर्व बंद झाले. इतकी मोठी बेरोजगारी देशात आली, इतकी मोठी बीएसएनएल सारखे जे आपले म्हणजे नोकरी तो नाही, बीएसएनएल सारखे जे मोठे मोठे प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये सर्व बंद आहे. जिओला मुकेश अंबानीची जिओला ते मदत करत आहे सरकार आणि रोजगार कमी होत आहे. नवीन रोजगार तो नाही पण जे रोजगार आहे लोकांना ते पण कमी होत आहे असे सर्व खोटे आश्वासन बीजेपीने दिले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष शब्बीर अहमद विद्रोही यांनीही मोदी सरकारवर जोरदार टीका केली. रास्ता कैसा भी हो हम चल लेंगे, रिश्ता अच्छा हो तो चलाया जा सकता है. इसने रिश्तों को बिगाड़ा, देश के अंदर भाईचारगी को बर्बाद किया, झूठ बोलने का इसने ठेका ले रखा है. बल्कि मैं कहता हूं ये मोदी नहीं मुनादी है, झूठ बोलने का आदी है. इसके चक्कर में आओगे भारत की बर्बादी है. राजेश कुमार तायवाडे, संवाद मराठी लाईव्ह, गोंदिया. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.